खरं तर जिल्हा बँकेमार्फत लोन देण्याचं नियोजन आहे। मात्र दुसरीकडे जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, या पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये खरं तर जिल्हा बँकेच्या ज्या कर्जाच्या धोरणापासून या पुन्हा सुरू होतील असं वाटतं आपल्याला। जळगाव जिल्ह्यामधले आहे ते सहकारी साखर कारखाने बंद पडले। कशामुळे पडले, काय पडले ते कारण सरकार शोधेल, पण काही कारखाने सुरू करायचा प्रयत्न केला। ज्या ठिकाणी जामनेरचा गोंडखेल कारखाना आहे, या कारखान्यात सुरू करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी तिकडे 100-150 काहीतरी एकर जमीन विकत घेतली आणि ते विकत घेऊन त्या कारखान्याचे शेअर भांडवल घेतले। आता ती जमीन जवळ आलेली आहे। आता काहींची नजर त्या जमिनीवर गेल्यामुळे कारखाना तर सुरूच करू शकले नाही, परंतु कारखान्याचे शेअर होल्डर्स आता बुडतील आणि कारखान्याची जमीन सुद्धा आता विक्रीमध्ये काढण्याच्या बेतामध्ये आहे असं मला समजलं। आणि 21 तारखेला त्या संदर्भात मीटिंग आहे, लिलाव 31 तारखेला मीटिंग आहे, त्या संदर्भातला लिलाव होतोय। एकंदरीत पाहतात आहे ते कारखाने चालवत नाही, आहे ते नवीन होत नाहीये, आहे त्या जमिनी कारखाने खाजगी याच्यासाठी विकतात। सहकारी सूतगिरण्यांच्या जमिनी विकल्या गेल्या। या ठिकाणी जामनेर सहकारी सूतगिरणीची जमीन अशाच रीतीने विकली गेली, काही कारखान्याच्या जमिनी अशाच विकल्या गेल्या। त्यामुळे सहकार या ठिकाणी जिवंत आहे की नाही हे कारखान्याच्या संदर्भातलं असं चित्र आहे। या जिल्ह्यामध्ये नवीन एकही कारखाना नव्यानं या ठिकाणी आला नाही। जो नव्यानं कारखाना आला, साखर कारखाना मुक्ताई न करता त्याच्यामध्ये बरेचशा अडचणी अडथळे निर्माण केल्यामुळे तोही कारखान्यावाला चालला गेला दुसरीकडे। म्हणजे इथे कारखाने शेवटी एखादं युनिट आलं पाहिजे ना। आम्हाला अपेक्षा आहे की इथे केंद्रामध्ये मंत्री आहे, राज्यामधले मंत्री आहे, तर या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प उभा राहावा। 3-3 मंत्री या जिल्ह्यामध्ये असतात, पण एका प्रकल्पासाठी तुम्ही प्रयत्न करू शकत नाही। आदरणीय गिरीश भाऊंनी सांगितलं की मी टेक्स्टाईल पार्क आणणार आहे, जमीन घेऊ। कुठं टेक्स्टाईल पार्क आला, कुठले गोंडखेलचा कारखाना आहे, तो कारखाना व्हायच्या आधी त्या ठिकाणी तो विक्रीची वेळ आली। म्हणजे हे जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीनं योग्य नाही आहे। सहकार मंत्र्यांनी आपण ज्याला म्हणतो की एक प्रकारे समिती जो करून आपण खाजगी विषयी चर्चा करू, काय प्रतिक्रिया? अजितदादाकडे येण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडून अजितदादाकडे वेगळा झाला, त्या कालखंडामध्ये मला आपले आमदार मिटकरी साहेब वगैरे यांच्या माध्यमातून ऑफर आली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये या, परंतु त्या कालखंडामध्ये मी शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं त्यांना सांगितलं होतं आणि विनंती केली होती की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे। आणि आजही मी शरद पवार साहेबांबरोबर आहे, उद्या मी शरद पवार साहेबांकडे राहण्याचा प्रयत्न। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।